रामकृष्णारी मंडळी सध्या आपण देहूमध्ये आहोत. देहूमध्ये दरवर्षी वेगवेगळी मंडळी सेवा करत असताना दिसत असतात. हीच सेवा युवकांच्या मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. काही युवक या ठिकाणी आपण बघू शकतो की इंद्राबाई टिकेल यासाठी प्रयत्न करतायत. इंद्राबाईची सेवा करण्याचं काम वर्षानुवर्ष हे युवक यांच्या माध्यमातून होत असतं. अनेक युवक एकत्र येतात आणि त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून राबवला जातोय हे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक वर्षी हे सगळे युवक वारीमध्ये एकत्र येतात आणि त्याचबरोबर त्यांचा हा उपक्रम सातत्याने चालत राहतो. अशा युवकांशी आज आपण गप्पा मारणार आहोत. काय सांगाल, ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या काय भावना असतात हे सगळं राबवताना? ऍक्च्युली आम्ही सगळेजण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेलो आहोत. रोजच्या जीवनामध्ये आपली आपली कामं सुरू असतात, त्यातून फारसा वेळ समाजासाठी देता येत नाही. पण वारीच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी करता यावं अशी इच्छा होती कायमच. नेहमीच देहूला आणि आळंदीला येणं होतं. नदीची अवस्था बघितली जाते, त्याचं फार वाईट वाटतं. या निमित्ताने आपण काहीतरी नदीसाठी करू शकतो का, निसर्गासाठी करू शकतो का? मग फक्तच आपल्या सरकारला MIDCला नावं ठेवत बसण्यापेक्षा ऑन ग्राउंड आपण आपल्याला काय करता येईल याचा आम्ही विचार केला आणि त्यातून ही संकल्पना तयार झाली. हे पोस्टर्स तयार झाले. यानंतर आमचं एक स्किटही असतं ज्याने आम्ही जनजागृतीचं काम करतो आणि फक्त बोलून काम न करता ऑन ग्राउंड कामही करतो. जेव्हा सर्व वाऱ्या इथून जातात, देहू पूर्ण रिकामं होतं, तेव्हा देहूमध्ये आम्ही सर्वजण स्वच्छतेचंही काम करतो. याला देहू नगरपंचायतचाही आम्हाला चांगला सपोर्ट मिळतोय. मागच्या 4 वर्षापासून हे कार्य अविरतपणे चालू आहे आणि आनंद वाटतो की हे असंच इथून पुढे सुरू राहील आणि महाराष्ट्रातून याला अनेक हात जोडल्या जातील याचाही आनंद आहे. हे एक मुलगी म्हणून हे सगळं ज्यावेळी तुम्ही या सेवेमध्ये असता त्यावेळी संतांची वाट जी आहे, म्हणजे जसं बहिणाबाई, जनाबाई आणि आता या मुली म्हणून तुम्ही सगळेजण वावरताय, तर कसं वाटतं हे सगळं वातावरण? आजच्या स्त्रिया पाहायला गेलं तर त्या सगळ्या क्षेत्रात काही ना काही ते करतच आहेत आणि हे काम करताना मुलगी म्हणून नाही, एक माणूस म्हणून काम करतोय. तर फार काही नाही, छान वाटतंय. मुक्ताईंचा, जनाबाईंचा, बहिणाबाईंचा वारसा पुढे चालवतोय हीच भावना आहे. निसर्गाचा एक ठेवा घेऊन दरवर्षी तुम्ही वारीमध्ये येत असता, अगदी बीजरोपणापासून ते इथंपर्यंत. तर काय मिळतं या सगळ्यातून? एक म्हणजे आपण जगत असताना आपलं आपण काहीतरी देणं लागतो या निसर्गाचं, याचं. मग एक भक्ती रसात या नवीन नवीन उपक्रम साजरा करणं एक मोठं समाधान मिळतं याच्यातून. म्हणजे एक जगण्याची एक प्रेरणा पण मिळते याच्यातून. सगळं कौतुक होतं. समाधान आणि प्रेरणा या सगळ्या गोष्टी आहेतच, पण काय भावना आहेत या निमित्तानं? पाऊस पडतोय, इंद्रामाईला भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि या वर्षीचं काय नेमक्या भावना काय आहेत? आपलं वारीचं 4थं वर्ष आहे इंद्रामाईचं आणि प्रत्येक वर्षी आपण जेव्हा आपण हे करत असतो तेव्हा एक जाणवतं की यार आपण जे काय काम करत होतं, फुलाची पाकळी आपण इथं देत असतो, यातून कुणाचं समाज प्रबोधन होईल की नाही माहीत नाही, यातून काय खरंच फरक पडेल की नाही माहीत नाही, पण कमीत कमी इथं आलेली ते 30 लोक आहेत, ही 30 मनं प्रज्वलित होतील आणि यांच्यामध्ये एक नवीन त्यांच्यामध्ये एक प्रेरणा होईल की यार आपण काहीतरी इथं देणं लागतो नदीचं. आणि इथली आलेली प्रत्येक जण इंद्राणीबद्दल फार आत्मीयता आहे त्यांच्या मनामध्ये आणि मला वाटतं हे घेऊन आपण इंद्राणी सारखं एक नदीचं मोठं तीर्थ आहे आपल्याला लाभलेलं, जिथं इंद्राणीच्या कुशीत माऊलीने समाधी घेतली. मला वाटतं त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आम्ही एवढ्या पावसात प्रयत्न करतोय. माहीत नाही याला कितपत माऊली यश देतील, पण आमचा प्रयत्न कायम राहील, पाऊस असो किंवा अन्य काही परिस्थिती असेल तरी सुद्धा. अगदीच हा पावसाबरोबर सेवेचा पाऊस आहे, तो या संत नगरीमध्ये सातत्याने येत असतो. या पावसातले हे सगळे सहकारी आहेत. ताई, याचबरोबर हे सगळे दादा आहेत, ही सगळी मंडळी काम करत आहेत. दादा, काय सांगाल, काय भावना आहेत? सर्वप्रथम मी सांगायचं म्हणतो, दैनंदिन जीवनात आपल्याला सेवा करायचा चान्स भेटत नाही. माऊलींची सेवा करणे हाच आमचा पुण्यधर्म होतो. एक दिवस का होईना आपण विठुरायाच्या पायाशी, वारकरीशी आपण त्यांची सेवा देतो. प्लस आपण स्वच्छतेचा अभियान, याची मोहिमेचा आपण जनजागृती करतो, स्वच्छता करतो. एक दिवस का होईना आपण विठुरायाची सेवा केल्यासारखा असा भास होतो. पंढरीच्या रूपात आपण पंढरीला नाही जाऊ शकत, तर आपण पंढरीच्या रूपाने आपण देहूमध्ये एक सेवा देतो, पंढरीस आल्यासारखं असं आपल्याला वाटतं. तर मी आवर्जून सांगेल की असे सेवा करत राहा आणि आम्हाला जो चान्स भेटतो तो विषय करतो. ताई, काय सांगाल? मी या प्रोग्राममध्ये आले तर मला एवढं छान वाटतं ना, मी पहिल्यांदाच आलेली, त्याच्यामुळं या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते की मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू. मंडळी, सेवेचा हा जो मार्ग आहे तो या युवकांनी मनोभावे स्वीकारलेला आहे आणि सेवेच्या मार्गानं प्रत्येक वर्षी इंद्रामाई टिकली पाहिजे, इंद्रामाई वाचली पाहिजे, इंद्रामाईसाठी आपण 2 पावलं चालली पाहिजेत, हा वारीचा मार्ग या युवकांचा असतो.
कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू.